सगळ्यांना दिसत आहे? येस मॅम. येस मॅम, दिसत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन, अनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर हेरिडिटरी आणि हे अनुवंशिकता म्हणजे काय? तुम्हाला काय माहित आहे याच्याबद्दल मला सांगा जरा. तुम्हाला काय माहित आहे अनुवंशिकता म्हणजे? मॅम मी सांगू का? सांगा. म्हणजे जे मॅम आपल्या माता पिताकडून आपल्याकडे आलेल्या काही गोष्टी म्हणजे दिसणे, त्या आपल्या शरीरातील काही विविध गोष्टी याला अनुवंशिकता म्हणतात. म्हणजे माता पिताकडून आपल्याकडे होत येणारे बदल. सापाश. तर हे गोष्टी आपल्यामध्ये कसं येतो, तो का येतो बरं, आणि आपल्यामध्ये ते काय काय उपयोग करतो हे आपण आज बघणार हे क्लासमध्ये. तर हेरिडिटरी काय आहे? तुमच्यासाठी मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही डेफिनेशन ठेवले आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतो तो. तर हे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याकडे कुठले कुठले विशेष बायोलॉजिकल फॅक्टर्स येतात. म्हणजे आपल्याला कोणी सांगतात अरे तू तर तुझं बापासारखं दिसतोय, तू तुझी आईसारखी दिसतोय. ते कसं दिसतंय आपण? ते आपल्या पॅरेंट्सतून आपल्याकडे काय आलंय हे ते आपल्याला आपण त्यांच्याशी दिसतो, त्यांच्याशी बोलतो. हे का आहे, हे का फॅक्टर आहे, आपण आज बघू. तर हे फॅक्टर कोणी काढले आहे, कोणी शोधलं आहे, हे ना 4 नावे तुम्हाला पाठ करायचे आहे. आणि त्यांनी काय शोध केलाय हे पाठ करून ठेवायचे. तुमच्या एक्झाम मध्ये हे इम्पॉर्टंट येणार तुम्हाला मार्कासाठी. 1-2 मार्कासाठी हे येऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन. तर पहिला कोण आहे? ग्रेगोर मेंडल. ग्रेगोर मेंडल तुम्हाला माहित आहे कोण होतं? ग्रेगोर मेंडल हे एक फादर होतं चर्चचा ना. तो एक फादर होता आणि त्याला मटर खूप आवडायचे. मटर म्हणजे त्याला तो मटरची शेती पण करायचं, एवढं आवडायचं. पण एकदा तो बघितलं शेती करता करता की काही मटर पिवळे आहे आणि काही मटर हिरवे आहे. ते कसं होतोय हिरवं मटर आणि पिवळं मटर? काही मटर मोठे आहे, काही मटर छोटे छोटेसे आहे. हे कसं मटर बनतोय? तर त्याला हे प्रश्न पडलं. तर त्यांनी शोध केला ह्याच्यावर खूप वर्ष आणि डॉक्युमेंट केला. तेव्हा त्यांना काहीच माहित नव्हतं हे जीन्स काय आहे, हे कुठून येतो आहे, हे एक पॅरेंटून दुसऱ्या सिबलिंगला कसं ट्रान्सफर होत आहे. त्याला हे काही माहित नव्हतं. तर त्यावेळी त्यांनी ही एक्सपेरिमेंट केलं. असंच त्याला चौकशी करायची होती हे, तर असंच करत होता तो. तर जेव्हा त्याला म्हणतो आपण फादर ऑफ जेनेटिक्स, तो आहे फादर ऑफ जेनेटिक्स. त्यांनी सुरुवात केला आहे शोधाचा. त्याचा शोधाचा उपयोग पुढे खूप लोकांनी करून आणखीन शोध केला आणि त्यांना माहित पडलं की आपण का आपल्या आई बापाशी दिसतो, का आपल्यातून आपला गुण, आपला काहीतरी विचार सांगा, आपल्या ऍक्टिव्हिटी सांगा, हे काही आपल्या पूर्वजांशी लिंक आहे, कसं लिंक आहे हे त्यांनी शोध केलं. तर हे फर्स्ट होता ग्रेगोर मेंडल. सेकंड होता हुगा डी व्हायरस. तो म्युटेशन थिअरी केला आहे. एव्हरी मेकार्टी अँड मेकलॉड प्रूव्ड DNA इज अ जेनेटिक मटेरियल.
मेकॉब अँड मोनॉड प्रोटीन सिंथेसिस मॉडेल. तर मेंडलनी शोध केला काहीतरी फॅक्टर आहे जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत येतो. हुगॉस डी व्हायरसनी शोध केलं त्याला म्युटेशन म्हणतात. म्युटेशन काय आहे? म्युटेशन म्हणजे तो हिरवा मटर पिवळा कसा होतो. एव्हरी मेकार्टी आणि मेक्लॉइड प्रूफ डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. पहिला त्यांना वाटत होतं की नाही रक्त आहे रक्तापासून असं जातोय. त्या दुसऱ्या लोकांनी सांगितलं नाही काही दुसरं फॅक्टर आहे. पण ह्या तिघांनी एव्हरी मेकार्टी आणि मेक्लॉइडनी हे प्रूफ केलं की डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल म्हणजे जेनेटिक आपण तेच जीन्स आपण त्याला म्हणतो जो आपल्या पॅरेंट्सतून येतो आपल्याकडे, त्याला आपण जीन्स म्हणतात. तर त्यांनी प्रूफ केलं की डीएनए असतो तो. जेकॉब अँड मोनॉड ह्यांनी प्रूफ केलं प्रोटीन सिंथेसिस मॉडेल. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मॉडेल म्हणजे आपण काही प्रोटीन जेवणातून घेतो आणि काही प्रोटीन आपल्या बॉडीला स्वतः बनवलं लागते. तो आपला बॉडी कसं बनवतोय, डीएनए त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय रोल करतोय हे आपण आता बघणार. म्हणजे पहिला जर बघणार डीएनए हे आहे का, काय गोष्टी आहे हे डीएनए, आपण हे बघणार पहिलं. तर डीएनए कुठे भेटतो आपल्याला? सेल्स मध्ये. एका सेल्स मध्ये न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. हे क्रोमोझोम्स आहे ना, तो असंच दिसतो एक्स सारखं. आणि तो क्रोमोझोम कसा बनतो म्हणजे डीएनए आहे ना त्याला गुंतून क्रोमोझोम बनतो. हे तुम्ही बघतात पिक्चर मध्ये, असं रस्सी सारखं बाहेर येतो, हे डीएनए आहे. तर असं पॅक केलेलं जातं डीएनए न्यूक्लियस आत. असा गुंतून तो क्रोमोझोम बनतोय डीएनए, आणि हे क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये असतात. तर डीएनएचं स्ट्रक्चर बघणार आता आपण. डीएनएचं स्ट्रक्चर काय आहे. न्यूक्लिक ऍसिड्स. डीएनएला आपण न्यूक्लिक ऍसिड का म्हणतोय डीएनएला, आणि आरएनए, हे दोन्ही गोष्ट आपल्याला आता कळेल. न्यूक्लिक ऍसिड म्हणतात डीएनए आणि आरएनएला कि हम ये डीएनए और आरएनए को हम लोग न्यूक्लिक एसिड क्यों बोलते हैं? डीएनए और आरएनए को हम लोग न्यूक्लिक एसिड इसके लिए बोलते हैं क्योंकि वो न्यूक्लियस के अंदर मिलता है हमको, तो इसीलिए, और उनका नेचर एसिडिक होता है, तो इसीलिए उनको बोलते हैं न्यूक्लिक एसिड. तो डीएनए और आरएनए ये दोनों मदद करते हैं प्रोटीन सिंथेसिस के लिए. तो वो कैसे मदद करते हैं, इन दोनों में क्या फर्क है? बहुत साल तक ऐसे बोला जाता था कि आरएनए है हमारा जीन्स, आरएनए के वजह से हम अपने माँ बाप जैसे दिखते हैं, आरएनए के वजह से हमको जो मिला है हमारे माँ बाप से वैसे मिला है. बट शोध से मालूम पड़ा कि वो आरएनए नहीं है, वो डीएनए है. तो पहला हमको सबसे पहला ये चेक करना है कि डीएनए और आरएनए में क्या अंतर है और उन लोग दोनों का क्या क्या अलग अलग रोल है. तो दोनों डीएनए और आरएनए में तीन चीजों से बने हैं वो, फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर और नाइट्रोजन बेस. फॉस्फेट ग्रुप एक फॉस्फोरस ग्रुप है. पेंटोज शुगर जैसे वो एक 5 कार्बन शुगर का ग्रुप है. और नाइट्रोजन बेस
में दो चीजें होती है, प्यूरिन्स और पायरामाइडिन्स। प्यूरिन्स में क्या होता है, एडिनाइन एंड ग्वाइनाइन। पायरामाइडिन्स में क्या होता है, साइटोसाइन, थाइमिन और यूरासिल। तो हमको ये सारी चीजें बाय हार्ट करनी पड़ेंगी, इसको मराठी में अनुवाद नहीं कर सकते हैं। ये सारी चीजें आपको इंग्लिश में ही पाठ पाठ करनी पड़ेंगी। तो पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप और नाइट्रोजन बेस, ये तीन चीजों से डीएनए और आरएनए दोनों बनते हैं। नाइट्रोजनस बेसिस दो प्रकार के होते हैं, प्यूरिन और पायरामाइडिन्स। प्यूरिन डबल रिंग होते हैं और पायरामाइडिन सिंगल रिंग होते हैं। प्यूरिन्स में एडिनाइन और ग्वाइनाइन होता है और पायरामाइडिन में साइटोसाइन, थाइमिन और यूरासिल। तो अभी हम लोग ये प्यूरिन्स और पायरामाइडिन्स हमेशा पेयर करते हैं साथ में, मतलब जोड़ी बनाते हैं। तो प्यूरिन्स में जो एडिनाइन है वो हमेशा थाइमिन के साथ जोड़ी बनाएगा और ग्वाइनिन है वो हमेशा साइटोसिन के साथ जोड़ी बनाएगा। वो हमको आगे समझ में आएगा वो लोग कैसे जोड़ी बनता है और कैसे दिखता है। ये सबको दिख रहा है डीएनए स्ट्रक्चर? हेलो? यस मैम। यस मैम दिख रहा है। हाँ, तो मेरे को ऐसे बोलते रहो तुम लोग, तो मुझे ऐसा लगेगा मैं अकेली हूँ क्लास में, कोई भी नहीं है मेरा, कोई नहीं सुन रहा है। तो तुम्ही लोक मला असं उत्तर देत राहा। यस मैम। राजेल मैम। यस मैम। अच्छा, तो अभी स्क्रीन पे देखो आप लोग, स्क्रीन में आपको डीएनए दिख रहा है आपका राइट हैंड साइड में। वो एक यस मैम दिख रहा है। एक लैडर जैसा दिख रहा है जिसको ट्विस्ट किया है अपन ने। लैडर सीढ़ी जैसा एक स्ट्रक्चर दिख रहा है। यस मैम। हाँ, तो डीएनए को सबसे पहला बोला जाता है डबल हेलिक्स। डबल हेलिक्स मतलब जैसे सीढ़ी के दो बाजू होते हैं ना, वैसे डीएनए के भी दो बाजू होते हैं, बट वो ट्विस्ट किया हुआ रहता है। तो आपको दो काले लाइन दिख रहे हैं ना, काला ग्रे कलर का लाइन। यस मैम। हाँ, तो इसको बोलते हैं डबल हेलिक्स। एंटी पैरेलल, एंटी पैरेलल मतलब आपको दिख रहा है एक जगह पे 3 डैश लिखा है और एक जगह पे 5 डैश लिखा है। यस मैम। यस मैम। हाँ, तो वो Yes, उसका ma'am. मतलब है वो एक दूसरे के ओपोजिट तरीके से लगे हुए रहते हैं। तो ये बेस पेयरिंग है। बेस पेयरिंग रूल्स क्या है, न्यूक्लियोटाइड आपको बताया था मैंने, न्यूक्लियोटाइड बेस। न्यूक्लियोटाइड बेसेस जो 4 प्रकार के होते हैं, एडिनिन, थाइमिन, साइटोसिन एंड ग्वाइनिन। तो एडिनिन ये पिक्चर में देखो, वहां पर उनको ऐसा लिखा होगा ATGC। तो ए हमेशा टी के साथ, टी हमेशा ए के साथ, जी हमेशा सी के साथ और सी हमेशा जी के साथ। डीएनए का है ये डीएनए का रूल्स है। आरएनए का रूल्स अलग है। तो पहले हम डीएनए का देखेंगे। शुगर फॉस्फेट बैकबोन, ये जो ग्रे कलर का ब्लैक कलर का आप लाइंस देख रहे हैं ना, उसी में होते हैं शुगर और फॉस्फेट। वो हमेशा फॉस्फेट क्यों होता है, फॉस्फेट और शुगर हम एक बहुत ही स्ट्रॉन्ग बॉन्ड होते हैं, उसको तोड़ना इजी नहीं होता है। नेचर ने डीएनए को इतना स्ट्रॉन्ग क्यों बनाया है, इतना अंदर न्यूक्लियस के क्यों पैक किया है, क्योंकि डीएनए के अंदर ही सारा इंफॉर्मेशन है एक ऑर्गेनिज्म का। अगर डीएनए को कुछ भी हो जाता है, अगर उसको डीएनए को किधर बाहर रखते, अगर डीएनए को कुछ भी हो जाता है तो वो इंफॉर्मेशन लॉस्ट हो सकता है। मतलब दूसरे किसी प्रोसेस में, दूसरे किसी इसके ऊपर,
अगर कुछ केमिकल्स के इसके अंदर आ गया कोई ऑर्गेनिज्म, तो डीएनए का इंफॉर्मेशन फटाक से लॉस हो सकता है, उसको तोड़ना बहुत इजी हो सकता है। इसीलिए नेचर ने उसको स्ट्रॉन्ग बॉन्ड दिया है शुगर फॉस्फेट। समझा आप लोगों को? यस मैम। यस मैम। इसके बाद में आप लोग मेरे को समझाने वाले हो डीएनए और आरएनए, यस मैम। तो इसीलिए ध्यान दीजिए। मैम आप एक बार फिर से समझा दीजिए। हाँ ठीक है। तो अभी हम देख रहे हैं डीएनए का स्ट्रक्चर। डीएनए का स्ट्रक्चर में ये डबल हेलिक्स क्यों बोला गया है डीएनए के स्ट्रक्चर को? डबल हेलिक्स इसके लिए बोला गया है कि डीएनए के पास दो साइड है। ये दो आप ग्रे लाइन देख रहे हैं स्क्रीन पे डीएनए के ऊपर। यस मैम। हाँ, तो ये है दो हेलिक्स जिसको ट्विस्ट किया गया है। जैसे सीडी है, अगर सीडी को आप मरोड़ दे तो वो ऐसे दिखेगा। एंटी पैरेलल स्ट्रैंड्स क्यों बोला गया है? आप देख रहे हैं स्क्रीन में 3 डैश और 5 डैश है। यस मैम। तो एक साइड में 3 डैश टू 5 डैश और एक साइड में 5 डैश टू 3 डैश, मतलब वो एक दूसरे के ऑपोजिट लगे हुए रहते हैं। ये जो ग्रे कलर के स्ट्रक्चर है वो किससे बने हुए होते हैं? फॉस्फेट और शुगर से। फॉस्फेट और शुगर नेचर में सबसे स्ट्रॉन्ग बॉन्ड बोला जाता है उसको, क्योंकि उसको तोड़ना इतना इजी नहीं है। इसीलिए नेचर ने डीएनए को सेल्स के अंदर जो न्यूक्लियस होता है उसके अंदर पैक किया है, क्योंकि डीएनए में पूरा इंफॉर्मेशन रहता है हमारा कि क्या एक ऑर्गेनिज्म का, कि कैसे वो ऑर्गेनिज्म बनेगा, वो कैसे दिखेगा, एक पर्टिकुलर टाइप में वो कैसे बिहेव करेगा। तो ये इंफॉर्मेशन डीएनए के अंदर रहता है। तो डीएनए को प्रोटेक्ट करना बहुत इंपॉर्टेंट है। तो इसके लिए नेचर ने उसको एक न्यूक्लियस के अंदर पैक करके रखा हुआ है। बेस पेयरिंग रूल्स, डीएनए का बेस पेयरिंग, नाइट्रोजनस बेसिस, जो नाइट्रोजनस बेसिस था हमारा एडेनिन, थाइमिन, साइटोसिन एंड गायनिन, ये दो लकड़ियों को सीडी कौन बना रहा है? ये नाइट्रोजनस बेसिस ही बना रहा है। तो सीडी में कैसा पायरी रहता है हमारे को, तो वैसा ये पायरी है, एडेनाइन, थाइमिन, साइटोसिन एंड ग्वानिन। तो एडेनाइन हमेशा थाइमिन के साथ ही रहता है और साइटोसिन हमेशा ग्वानिन के साथ ही रहता है। एडेनिन और थाइमिन दो हाइड्रोजन बॉन्ड से जुड़े हुए रहते हैं और साइटोसिन और ग्वानिन 3 हाइड्रोजन बॉन्ड से जुड़े हुए रहते हैं। आपको ऐसा पिक्चर में दिख रहा है ना, सी और जी जुड़ा हुआ है, ये ग्रीन कलर का और ये येलो कलर का। वो लोग एक दूसरे से कैसे जुड़े हैं? हाइड्रोजन बॉन्ड से। समझा आप लोगों को डीएनए का स्ट्रक्चर? हेलो यस मैम। मैम समझ? हाँ बोलो। इसे हम याद कैसे रखें, सिंपल में बताइए ना, थोड़ा सा याद रखने। मैम प्लीज मराठी एक्सप्लेन। देखो बाळलोग, ह्याच्यामध्ये ना मी मराठीत नाही बोलू शकते जास्त। आपण हे सांगतो, मी मराठीमध्ये बोलेल, पण हे सगळं टर्म्स आहे ना ते इंग्लिश मध्येच असणार, तुम्हाला इंग्लिश मध्ये पाठ Okay, करावं ma'am. लागेल। नाही मॅम, मी इंग्लिश मध्येच सांगते तुम्हाला की इंग्लिश मध्येच बोला, पण आपण सिंपल कस काय आठवण ठेवू शकता इंग्लिश मध्येच? हो, ते मी तुम्हाला सांगेल ट्रिक्स। तर आपल्याला कसं आहे ना की तुम्ही इमॅजिन करा एका सीडी इमॅजिन करा तुम्ही फर्स्ट। ते सीडीला आपल्याला 2 मोठे बांबू लागणार, हो येस. की नाही? हो हो, मॅम. हो मॅम. ते मोठे बांबू आहे हे ग्रे कलरचे। हे ग्रे कलरचा तुम्हाला दिसतंय स्क्रीन मध्ये? येस मॅम. यस मॅम. हा, तर ते मोठे बांबू आहे ते 2, ते मोठे बांबू कशाने बनलेले आहे? फॉस्फेट आणि शुगर।
तर आपल्याला हे याद ठेवायचंय. डीएनए म्हणजे एका सीडी सारखं असतं. सीडीला 2 मोठे बांबू लागतात. ते मोठे बांबू स्ट्रॉंग असायला पाहिजे. ते मोठे बांबू कुठून काय पदार्थाने बनले आहे? शुगर आणि फॉस्फेट. नंतर आपल्याला हे बांबू आहे एका जागी 3-5 आहे आणि एका जागी 5-3 आहे. 3 समोर 5 राहील, 5 समोर 3 राहील. त्याला आपण म्हणतो अँटी पॅरलल स्टँड. हे सेकंड पॉइंट या ठेवा. आणि हे 2 मोड सीडी बनवायला आपल्याला पायरी पाहिजे. आता पायरी कोण बनवणार? नायट्रोजनस बेसेस. हे नायट्रोजनस बेसेस किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात, प्युरिन्स आणि पायरमायडिन्स. तर प्युरिन्स स्वतः पायरमायडिन्स सोबत राहणार. आता प्युरिन्स मध्ये कुठले कुठले आहे? 2 टाईप, अडिनिन अँड ग्वायनिन अँड सायटोसिन आणि थायमिन. अडिनिन आहे तो थायमिन बरोबरच राहणार. तो त्यांचा बेस्ट फ्रेंड आहे. ATGC आपण असं ठेवायचं. A T चा बरोबर, G C चा बरोबर. तर जेव्हा आपण डीएनएचा बोलणार, अडिनिन आणि थायमिन दोघी सोबतच राहणार. सायटोसिन आणि ग्वानिन हे दोघी पण सोबतच राहणार. तुम्ही आता कशा लक्ष ठेवायचं? सी आणि जी कसं गोलाकार आहे ना? सी आणि जी मी शब्द सांगते. शब्द कसा दिसतोय सी आणि जी चा? गोलाकार आहे मॅम तो. हो, तर ते गोलाकार आहे, तर ते सोबतच राहणार. ऍडिनिन आणि थायमिन ते लांब दिसतोय, तो ते दोघी पण सोबतच राहणार. तर असं यात लक्ष ठेवायचं. ATGC. आता ऍडिनिन आणि थायमिन एक दुसऱ्याला जुडण्यासाठी 2 हायड्रोजन बॉन्ड यूज करतात आणि सायटोसिन आणि ग्वानिन एक दुसऱ्याला जुडण्यासाठी 3 हायड्रोजन बॉन्ड यूज करतात. समजलं इतकं? हो मॅम. येस Yes, मॅम. काही डाऊट? येस मॅम. नो मॅम. चला मग एकदा मी रिपीट करते डीएनएचं, मग आपण आरएनए ला जाऊ. तर न्यूक्लियस, डीएनए कुठे भेटतो आपल्याला? न्यूक्लियसला. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्स मध्ये गुंडाळून डीएनए ला पॅक करतात. म्हणजे तुम्ही उलटा पाहणार. डीएनए तून न्यूक्लियसला पाहणार, हे रस्सी सारखं आहे, हे पॅक करून क्रोमोझोम बनवतात ते लोक, आणि हे क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये ठेवतात. न्यूक्लिक ऍसिड, त्यांचे 2 प्रकार आहे. न्यूक्लिक ऍसिड का बरं सांगतात त्याला? म्हणजे ते न्यूक्लियस मध्ये भेटतो म्हणून त्याचं नाव न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिड 2 प्रकारचे असतात, डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनए ते तीन मटेरियल पासून ते बनतात. फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस. नायट्रोजनस बेसेस किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे, प्युरिन्स अँड पायरमायडिन्स. प्युरिन मध्ये असतो अडिनिन अँड ग्वानिन. पायरमायडिन मध्ये असतो सायटोसिन, थायमिन. युरॅसिल आरएनए मध्ये असतो, डीएनए मध्ये नसतो. तर डीएनएचा स्ट्रक्चर कसा आहे? डबल हेलिकल. डबल हेलिकल म्हणजे जसं तुम्हाला सांगितलंय, 2 पायरीचे मोठे बांबू एकमेकांना गुंडाळून असतात. अँटी पॅरलल.
शुगर आणि फॉस्फेट बॅकबोन. हे पायरीचे हे कसं बनतात? लांब बांबू शुगर आणि फॉस्फेट पासून. नायट्रोजनस बेसेस किती प्रकारचे आहे? 2 प्रकारचे, प्युरिन, पायरोमायडिन. थायमिन ATGC. ए सोबत टी राहणार, जी सोबत सी राहणार. हे रूल आहे डीएनएचा. समजलं डीएनए? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. चला आरएनए बघूया. तुम्हाला किती स्ट्रँड दिसतायत आरएनए मध्ये? सिंगल काला धागा दिसतोय ना? येस मॅम. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. तर आरएनए आणि डीएनए मध्ये सगळा मोठा हेच फरक आहे. डीएनए ला 2 असतो, आरएनए ला एकच पायरी असते. आणि तिकडे थायमिन नसतो, आरएनए मध्ये युरॅसिल असतो. बाकी सगळं सेम असतो. 2 बांबू नसतो आरएनए ला, एकच बांबू असतो. आणि ते थायमिन नसतो आरएनए मध्ये, थायमिनचा जागी युरॅसिल असतो. तुम्हाला यू दिसेल यू. तर AUGC आरएनए मध्ये टीच्या जागीवर यू लावायचं. AUGC. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आरएनएचे 3 प्रकार असतात, mRNA, tRNA आणि rRNA. mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए, tRNA म्हणजे ट्रान्सफर आरएनए, rRNA म्हणजे रायबोझोमल आरएनए. इतका तुम्ही लक्षात ठेवा. mRNA काय करतो? कॅरीज जीन्स फ्रॉम डीएनए. ते तुम्हाला पुढे समजेल. तुम्हाला पुढे आपण प्रोसेस जेव्हा वाचणार, जेव्हा प्रोसेस शिकणार, तेव्हा तुम्हाला समजेल mRNA कुठे काम येतो, tRNA कुठे काम येतो आणि rRNA कुठे काम येतो. तर इतकापर्यंत समजलंय तुम्हाला? येस मॅम. Ma'am. चला मला सांगा बरं तुम्ही आता. तुम्ही मला सांगा डीएनए कुठे भेटतो आपल्याला? Patient मध्ये. कुठे? Sorry, nucleus मध्ये. Nucleus शाबास. मध्ये. न्यूक्लियस मध्ये. क्रोमोझोम कुठे असतो? Nucleus मध्ये. न्यूक्लियस मध्ये. Nucleus मध्ये. क्रोमोझोम कशी बनतो? कशापासून क्रोमोझोम बनतोय? क्रोमोझोम कसा दिसतोय? कुठल्या शब्दासारखं दिसतोय क्रोमोझोम? X. सारखा. शाबास. आणि क्रोमोझोम डीएनए पासून बनतोय. होय, शाबाश. आता मला सांगा डीएनए कसं दिसतं? डीएनए आणि आरएनए कुठल्या पदार्थातून बनतात? एडेनाइन, ग्वानिन, थायमाइन, सायटोसाइन डीएनए से बनता आणि आरएनए चे एडेनाइन, युरेसिल, थायमाइन, सायटोसाइन. हे आहे नायट्रोजनस बेसेस. यांना आपण नायट्रोजनस बेसेस म्हणतात. पण दुसरे 2 फॅक्टर कोण आहे? दुसरे 2 घटक सांगा. डीएनए आणि आरएनए सांगा. Sugar आणि phosphate. शाबास. शुगर आणि फॉस्फेट. शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजनस बेसेस. नायट्रोजनस बेसेस किती प्रकारचे असतात? 2. शाबास. सांगा 2चे नाव सांगा. कुठल्या 2? सांगा. कोणीतरी सांगा. कोणाला पण काय सांगायचं आहे मॅम? आयडिनाइन आणि थायमिन आहे, पण ते कोणत्या ग्रुप मध्ये आहे ते सांगा. हे तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतोय स्लाइड? Yes, ma'am. जरा वाचा त्याला. प्युरिन्स आणि पायरामायडिन्स जरा वाचा.
झाला वाचून झाला? समजलं तुम्हाला? सांगा माझा पाठी सांगा. प्युरिन्स, टू बॉन्ड. हो, प्युरिन्स डबल रिंग आहे, पायरमायडीन सिंगल रिंग आहे. तुम्हाला याचा अनुवाद नाही भेटेल, तुम्हाला हे इंग्लिश मध्ये मेमोराइज करावं लागेल. सांगा म्हणून सांगते तुम्हाला. सांगा प्युरिन्स आणि पायरमायडीन्स. सांगा माझा पाठी सांगा. प्युरिन्स आणि पायरमायडीन्स. झोपले का सगळे? मॅम काय सांगायचंय? प्युरिन्स आणि पायरमायडीन्स नायट्रोजनस बेसिसचे 2 प्रकार असतात, प्युरिन्स आणि पायरमायडीन्स. प्युरिन्स डबल रिंग असतात, पायरमायडीन सिंगल रिंग असतात. प्युरिन मध्ये ऍडिनिन आणि ग्वायनिन असतात. पायरमायडीन मध्ये सायटोसिन, थायमिन, युरॅसिल फक्त RNA मध्ये असतो. हे तुम्ही लक्ष ठेवायचंय. नायट्रोजनस बेसिस लक्ष ओके राहील. मॅम. ओके हो मॅम. मॅम. चला मग सांगा मला, ए बरोबर कोण राहतो? एडिनाइन बरोबर कोण राहतो? टी राहतो मॅम. ए बरोबर टी आणि सी बरोबर जी. ए बरोबर टी असतो. हो, ए हे बरोबर डीएनए टी, मध्ये सी असतो. बरोबर जी. टी डीएनए मध्ये असतो की RNA मध्ये असतो? डीएनए मध्ये. DNA मध्ये. डीएनए मध्ये शाबास. असतो मॅम. RNA मध्ये टीच्या जागी काय असतो? यू यू यू. यू असतो मॅम. शाबाश शाबाश. तर आपण जाऊया पुढे. आपला नेक्स्ट टॉपिक. आता सांगा मला, हे तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतोय ना, डीएनए कुठला आणि RNA कुठला? पहिला मॅम मी नंबर सांगू का? मला RNA सेकंड वाला डीएनए. मॅम मी सांगू द्या मॅम. पहिला वाला कोण आहे? RNA. आणि दुसरा? RNA ना पहिला, दुसरा DNA. शाबाश. RNA चा फुल फॉर्म सांगा मला. रायबोन्यूक्लिक ऍसिड. शाबाश. डीएनए चा फुल फॉर्म? डायऑक्सिन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड. नाही शाबाश. मॅम, डायऑक्सिन्यूक्लिक ऍसिड. हो. तर हे डीएनए RNA काय करतात आपल्यामध्ये? काय त्यांचं महत्व काय आहे? एक महत्व तर ए आहे तो इन्फॉर्मेशन स्टोअर करतोय. आणि तो इन्फॉर्मेशन स्टोअर करते कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्या केसाचा कलर, आपल्या डोलाचा शेप, नाकचा शेप, आपला हाईट, हे सगळं दिसून येतो. पण काही गोष्ट तो करतो तो दिसून येत नाही, पण बॉडीला चालवायला महत्वाचा असतो. ते काय आहे म्हणजे तो आहे प्रोटीन उत्पादन. तो प्रोटीनचा उत्पादन करतो आपल्या बॉडीमध्ये. तर तो कसं करतो? तर इकडे जे स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतोय, डीएनए पासून mRNA बनतो, mRNA पासून प्रोटीन बनतो. तर ह्याला हे प्रोसेसला आपण काहीतरी सांगत आहे. डीएनए पासून mRNA बनतो, त्याला आपण सांगतो ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून प्रोटीन बनवतो, त्यांना आपण सांगतो ट्रान्सलेशन. समजलं? येस मॅम. येस मॅम. तर डीएनए पासून तर प्रोटीन कसं बनतोय? डीएनए पासून mRNA बनतो, mRNA पासून प्रोटीन बनतो. डीएनए पासून mRNA बनतो, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. mRNA पासून प्रोटीन बनतो, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. लक्षात राहील? येस मॅम. हो मॅम. चला आपण बघू. हे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन काही असतात. ट्रान्सक्रिप्शन मध्ये
3 स्टेजेस असतात. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे जेव्हा तो स्टार्ट होतो. इलॉंगेशन म्हणजे जेव्हा तो कंटिन्यू होतो. आणि टर्मिनेशन म्हणजे जेव्हा तो थांबतो. तर कसं स्टार्ट होतो ट्रान्सक्रिप्शन? तुम्हाला सगळ्याला डीएनए दिसतोय स्क्रीन मध्ये. Yes, ma'am. हो मॅम. तर डीएनएचा एका ठिकाणी आरएनए पॉलिमरेज असं एन्झाईम आहे, तो चिटकतो. तो चिटकून डीएनएला अनवाइंड करतो म्हणजे खोलतो. तो गुंतलेला आहे ना डीएनए, तर त्याला खोलतो. त्याला खोलून आरएनए बनवतो आणि एका ठिकाणी जाऊन ते आरएनए बनायचं थांबतो. तो आपण सांगतो टर्मिनेशन. सगळ्यांना समजलं ट्रान्सक्रिप्शन काय आहे? हो मॅम. तर Yes, तुम्हाला ma'am. डीएनए पासून इथे लालसा धागा येतोय, दिसतोय तुम्हाला, तो आरएनए आहे. दिसलं? हो मॅम. हो मॅम. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे 3 स्टेजचा आहे. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन मध्ये डीएनए ला एका ठिकाणी जाऊन आरएनए पॉलिमरेज हे नावाचा एन्झाईम जाऊन जुडतो. ते जुडून डीएनए ला खोलतो. तो गुंतलेला असतो ना, त्याला खोलून त्याच्यामध्ये आरएनए त्याच्यामध्ये काय कोड आहे तो वाचतो तो, आणि त्या कोड पासून आरएनए बनवतो. तर जेव्हा तो वाचतो तेव्हा त्या स्टेजला म्हणतो आपण इलॉंगेशन, आणि जेव्हा तो थांबतो त्या स्टेजला म्हणतो आपण टर्मिनेशन. जेव्हा तो थांबतो, आरएनए पॉलिमरेजचा एन्झाईम आहे तो सुटून जातो डीएनए कडून. समजलं? मॅम एकदा परत सांगा ना प्लीज. हो. तो ट्रान्सक्रिप्शन. पहिला तर आपल्याला समजायचंय की डीएनए पासून आरएनए का बनतो आणि आरएनए पासून प्रोटीन. तर आपल्याला प्रोटीनचं जेव्हा उत्पादन करायचंय बॉडीला, बॉडी प्रोटीन काही आवश्यकता असते बॉडीला प्रोटीनची, आणि काय प्रोटीन तो बॉडी आपण खाऊ शकतो, काय प्रोटीन आपण खाऊ नाही शकत. तर जे प्रोटीन आपण खाऊ नाही शकत बॉडीला कंपल्सरी बनवायला लागतो. तो कसा बनवतो? डीएनए पासून आरएनए पासून मग प्रोटीन, असं बॉडी बनवतो. तर डीएनए पासून आरएनए जेव्हा बॉडी बनवतो त्या प्रोसेसला आपण काय सांगतो? ट्रान्सक्रिप्शन. तुम्हाला याचा मराठी अनुवाद आहे, ते पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल. आरएनए पासून प्रोटीन जेव्हा बनवतो त्यांना म्हणतो ट्रान्सलेशन. हे समजलं सगळ्यांना? येस मॅम. तर आपण पहिला बघतोय ट्रान्सक्रिप्शनचा डिटेल बघतोय. तो ट्रान्सक्रिप्शन 3 स्टेज मध्ये असतो. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशन का म्हणतो? जेव्हा स्टार्ट होतो काही पण प्रोसेस जेव्हा स्टार्ट होतो आपण त्याला इनिशिएशन म्हणतात. जेव्हा तो प्रोसेस कंटिन्यू होत राहतोय, इलॉंगेशन ते स्टेजला. जेव्हा तो प्रोसेस थांबतोय त्या स्टेजला आपण म्हणतोय टर्मिनेशन. तर कसं स्टार्ट होतोय? एक एन्झाईम असतो, आरएनए पॉलिमरेज नावाचा एक एन्झाईम असतो. तो एन्झाईम जाऊन डीएनए ला चिटकतो. तो एन्झाईम डीएनए ला चिटकून खोलतोय. तुम्हाला दिसते वरती डीएनए गुंतलेला आहे आणि मध्ये जे डीएनए आहे तो उघडला आहे. तो उघडायचं काम करतो आणि ज्याच्यावर जो इन्फॉर्मेशन आहे तो वाचतो. म्हणजे डीएनएचा हे ब्लू लाईन आहे छोटा, हे काय आहे मला सांगा? तुम्हाला माहित आहे लाईन काय आहे?
कोण मला सांगेल हे लाईन्सला काही सांग. हो नाही आली, येत नाही आवाज. मला सांगा, मोठ्यात सांगा काय आहे तो लाईन. हॅलो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लाईन काय आहे? कोण सांगणार मला? मॅम तुम्ही मागच्या टायमाला सांगितलं होतं की ए आणि टी राहतात आणि सी आणि जी राहतात, तेच होत्या लाईन. हो तेच आहे, बरोबर. तर हेच आहे ना ATGC ATGC, हे तीन शब्द मिळून म्हणजे समजा ATGC लाईन मध्ये असतात. ते 3 असं शब्द मिळून एका प्रोटीनचं नाव आहे. त्यांना आपण म्हणतात कोडॉन. तर त्याचा इन्फॉर्मेशन DNA वरती राहतो आणि ते RNA पॉलिमरेज तो रीड करून RNA बनवतो. हे समजलं? येस मॅम. मॅम. तर ह्यालाच म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. सेकंड आहे ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय? हे जे RNA बनलाय आपला, ते सिंगल स्ट्रँड आहे ना, एकच स्ट्रँड आहे, 2 स्ट्रँड दिसत नाही इकडे DNA सारखं. तर ते RNA जे बनलंय ते रायबोझोम यूज करून प्रोटीन बनवतो. रायबोझोम कोण आहे? ते दुसरं एक एन्झाईम असतो. RNAतून प्रोटीन बनवण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन. कोण मदत करतोय? रायबोझोम. DNA पासून RNA बनतो. मदत कोण करतोय? RNA पॉलिमरेज. RNA पासून प्रोटीन बनतो. मदत कोण करतोय? रायबोझोम. समजलं? येस मॅम. येस. तुम्हाला हे समजलं तरच आपण हे व्हिडिओ पाहू शकतोय. हे व्हिडिओ ट्रान्सलेशन वरती आहे, इंग्लिश मध्ये आहे. तुम्हाला जेव्हा काही नाही समजेल मला सांगा, व्हिडिओच्या एंड मध्ये मी एक्सप्लेन करेन. Translation is the synthesis of a protein from an mRNA template. This process involves several key molecules, including mRNA, the small and large subunits of the ribosome, tRNA, and finally, the release factor. The process is broken into 3 stages: initiation, elongation, and termination. Let's see the process in action. Eukaryotic mRNA, the substrate for translation, has a unique 3' end called the poly A tail. mRNA also contains codons that will encode for specific amino acids. A methylated cap is found at the 5' end. Translation initiation begins when the small subunit of the ribosome attaches to the cap and moves to the translation initiation site. tRNA is another key molecule. It contains an anticodon that is complementary to the mRNA codon to which it binds. The first mRNA codon is typically AUG. Attached to the end of the tRNA is the corresponding amino acid. Methionine corresponds to the AUG codon. The large subunit of the ribosome now binds to create the peptidyl, or P site, and the aminoacyl, or A site. The first tRNA occupies the P site. The second tRNA enters the A site and is complementary to the second mRNA codon. The methionine is then transferred to the A site amino acid. The first tRNA exits,
The ribosome moves along the mRNA, and the next tRNA enters. These are the basic steps of elongation. As elongation continues, the growing peptide is continually transferred to the A site tRNA, the ribosome moves along the mRNA, and new tRNAs enter. When a stop codon is encountered in the A site, a release factor enters the A site and translation is terminated. When termination is reached, the ribosome dissociates and the newly formed protein is released. सगळ्यांना समजलं हे व्हिडिओ? हॅलो, येस मॅम. हे व्हिडिओ मध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? मॅम जे गोल बॉल सारखं दाखवलं होतं मोठं आलं ते रायबोझोम होतं ना? हे निळ्या कलरचा? येस मॅम. हो, तो निळा कलरचा रायबोझोम आहे आणि ते हिरवा कलरचा दिसतोय स्क्रीन मध्ये तो tRNA आहे. तर काय होतोय, रायबोझोमचे दोन तुकडे होतोय, जो दोन दोन टाईपचे रायबोझोम असतो, छोटा रायबोझोम आणि मोठा रायबोझोम. तर तुम्हाला इकडे एका ठिकाणी असं दिसलेलं असेल AUGC. Contains codons that will encode for specific amino acids. येस मॅम. A methylated cap is found at the 5' end. Translation initiation begins when the small subunit of the ribosome attaches to the cap and moves to the इकडे कसं छोटा रायबोझोम जाऊन अडकलाय mRNA ला. हे आहे tRNA. हे tRNA जाऊन बसतो इकडे. बघा तुम्ही UAC. हे UAC काय आहे सांगा? मॅम ते RNA मध्ये राहतं. हो, त्यांना आपण काय म्हणतात? नायट्रोजिनस बेसेस असं सांगायचं. नायट्रोजिनस बेसेस विसरायचं नाही. हे AUG काय आहे? AUG नायट्रोजनस बेसेस. कळाला तुम्हाला? येस मॅम. हो, तर ये AUG असं तीन शब्द सोबत येऊन एका कोडॉन बनवतात. 3 शब्द सोबत येऊन त्याला आपण सांगतो एक कोडॉन. तर हे 3 पेअरचा शब्द आहे. त्याला ए ला जाऊन कोण चिटकतो मला सांगा? मॅम यू ला ए चिटकतो, ए ला यू चिटकतो आणि सी ला जी चिटकतो. शबाश. DNA मध्ये काय नसतो? DNA मध्ये यू नसतो, यूच्या जागेवर टी असतो. हो, शाबाश. तर असंच हे tRNA मध्ये कोडॉन असतो. 3 शब्दाचा आपण एका कोडॉन बोलतात. हे tRNA चिटकतो आणि एका प्रोटीन बनवतो. AUG म्हणजे मिथिओनिन प्रोटीन असा कोड आहे, म्हणून त्याला कोडॉन म्हणतात. DNA मध्ये असं कोड लिहिलेलं असतं प्रोटीनचं. AUG म्हणजे मिथिओनिनचा कोड आहे, दुसरं काही म्हणजे सायटोसिनचा कोड आहे असं. हे लार्ज रायबोझोम जाऊन त्याच्यावर चिटकतो. हे आला एक और tRNA. तर मिथिओनिन जाऊन दुसऱ्या RNA मध्ये चिटकतो आणि पहिला निघून जातो tRNA. मॅम न्यूक्लियस बेसेस चेंज झालेले आहे. काय? न्यूक्लियस बेसेस चेंज होत आहे खालचे.
हो, नायट्रोजनस बेसेस आहे ना, ते नायट्रोजनस बेसेस चेंज नाही होत. त्याला तो रीड करतोय, वाचतोय. जसा जसा तो पुढे पुढे जातो, तुम्हाला दिसतोय यू यू यू. येस मॅम. हे कोड आहे दुसऱ्या प्रोटीनचा. AU ची कोड आहे मिथ्योनिनचा. UUU आहे दुसरा प्रोटीनचा कोड. GUC आहे तिसरा प्रोटीनचा कोड. असं प्रोटीनचा चेन बनवतोय हे. बघा कसं बनतोय. जो हिरवा जातोय, बाहेर जातो तो हिरवा, तो tRNA आहे. तो ट्रान्सफर RNA म्हणतात. तर तो काय ट्रान्सफर करतोय? प्रोटीन. म्हणून त्याला म्हणतोय आपण ट्रान्सफर RNA. मॅम ती वरते जी बनत आहे ती प्रोटीनची चेन बनत आहे का? हो, ती प्रोटीनची चेन बनत आहे. तर आता प्रोटीन ते पिंकवाला येऊन दगडासारखं त्याला म्हणतो स्टॉप फॅक्टर. तो स्टॉप करतो हे सगळ्यांना. हे सगळा प्रोटीन जो बनतोय त्या प्रोटीनला स्टॉप करावा लागेल ना, तो सतत बनत जाणार मग. तर त्याला स्टॉप करायला एक दुसरं कोडॉन येतो, ते स्टॉप करतो ते, आणि हे प्रोटीन रिलीज होतो बॉडीमध्ये. झालं. आता हे बॉडीला कुठे यूज करायचं हे प्रोटीन, तो यूज करणार. समजलं? येस मॅम. तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समजलं? येस मॅम. काही डाऊट? नो मॅम. चला मग मला सांगा, ट्रान्सक्रिप्शन कोणाला सांगतो आपण? सांगा, ट्रान्सक्रिप्शन कोणाला सांगतो? प्रोटीन कसं बनतो हे सांगा मला. रिकॅप करा आपल्याला. प्रोटीन कसं बनतो? DNA पासून काय बनतो? DNA पासून mRNA बनतो आणि त्याच्यापासून प्रोटीन बनतो. शाबाश. DNA पासून mRNA जेव्हा बनतो आपण त्याला काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. शाबाश. RNA पासून जेव्हा प्रोटीन बनतो आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. DNA पासून जेव्हा mRNA बनतो कोण मदत करतो? एका एन्झाईमचं नाव सांगितलं होतं मी. कुठला एन्झाईम आहे तो? त्याला म्हणतात RNA पॉलिमरेज. RNA बनवतो ना DNA, म्हणून Yes, ma'am. RNA पॉलिमरेज. नाव सांगा, ते कुठला एन्झाईम आहे? RNA मरेज. RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज. मॅम हा. ते नाव आठवण नाही राहते. हा, ते तुम्हाला पाठ करायला लागेल बाळा. त्याचं मराठी अनुवादन नसतो हे नावाचं सगळं. तर तुम्हाला हे सगळं नाव पाठ करावे लागेल. आता मला सांगा, RNA पासून जेव्हा प्रोटीन बनतो, जेव्हा कुठला एक हे असतो, प्रोटीन असतो, एन्झाईम असतो, आपण बघितलं ना व्हिडिओ मध्ये, तो निळा कलरचा काय असतो? रायबोझोम. शाबाश. आणि कुठला प्रोटीन असतो आणि कुठला RNA असतो? tRNA. शाबाश. तर कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत?
तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये म्युटेशन आणि आणखीन पुढे हे हेरिडिटरी काय असतं हे सगळं बघणार. चला ओके मॅम. चला गुड नाईट. हे वाचून या नेक्स्ट लेक्चर मध्ये, तुम्हाला सोपं जाईल मग लेक्चर. ओके मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट. बाय. वेलकम. गुड नाईट.